काकूची साडी पण घट फुटतच नाही. कसं? अहो अहो तुम्हाला नाही हो, मग? तो माझा मालक आहे ना प्रतापराव पाटील, त्याला. बरोबर आहे, तो मालक आहे, तो काय वाटेल नाही सांगेल तुला. उद्या सांगेल जांग्यावर आणि टायवर ऑफिसला ये, जायला पाहिजे. जाईन मग? जाईन, कारण ते दुकानात विकत मिळतं ना. अरे हो, बायको बाजारात विकत नाही का मिळत. भाड्याने सुद्धा नाही मिळत हो. हे साधं कळत नाही त्या भाड्याला, पाटलाला. आयडिया काय? चंद्या, काय? भाड्याने भाड्याने इन्स्टॉलमेंट वर सायकल घेऊया. तुला सुमा हवे ना? द्या ना. धीर धर. हे बघ, आता तुला सुमाला इन्स्टॉलमेंट देणं परवडणार नाही, हो. पण उद्या तुझा पगार 3,000च्या वर गेला की तिला वर्षभराचा फुल पेमेंट करून टाकूया. काका हा. मला आज कळलं काय 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 तुमचे केस एवढे मागे का गेले. का? कारण तुमच्या मेंदूला लकवा झालाय, लकवा. अरे गाढवा, प्रयत्न करायला काय हरकत आहे, मी काय म्हणतो. सांगताय तुम्ही काका. हे बघ, मी पटव का तिला? आणि नाही पटली तर खा काकूच्या शिव्या. पायताना खा, रस्त्यावर फेकून देईल काकू. मग आपण हाय दोघे चप्पाच्या ठेल्यासमोर भीक मागतोय. कसे? असे हे बघा, एक पैसा दे दे बाबा मेरे काका को पैसा. चांगली आहे. भीक मागायची ना. भीक मागायची नाही बाबा. मग? चंपा चिखले चांद्या, चंपा चिखले. चिखले हे बहुतेक मला चिखलात पाडणार. दुपारी घाल, हाताला लागेल तितकी. चंपा, कामाचं काय करतेस? मी असली खोटी कामं आजपर्यंत कधी केली नाहीत काका. तसं नाही ग चंपा, आपल्या चंदूसाठी. कोण आपला कोण परका हे कसं कळणार काका? आपण आपलं कौतुकानं काच चुना लावून पान तयार करतो आणि खाणारा सगळे एकत्र खाऊन पान थुकून मोकळा होतो. तू पानाबद्दल बोलतेस का चंदू बद्दल? सगळ्या जगाबद्दल बोलते मी. नाही, पण आपला चंदू तसा नाही. नाही ना? मग त्या घोड्याला स्वतःच्या तोंडाने येऊन सांगायला काय लाज वाटत होती? तुला त्याचा स्वभाव माहितीच आहे, पण तू तयार आहेस ना? आता नाही म्हणून कसं चालेल काका? हे नाटक केल्याशिवाय चंदूला नोकरी कशी मिळणार? आणि तुम्हीच म्हणाला होता चांगली नोकरी मिळाल्याशिवाय त्याचं सपन पुरं नाही होणार. हो, ते तर आहेच. सांगा त्याला मी हे नाटक करायला तयार आहे. साहेब, गाडी तयार आहे. दर श्राद्धाला अन वाढदिवसाला तिच्या फोटो समोर अशी डोळ्यातून टिप्प काढून आता काय उपयोग? 7 वर्षापूर्वी तिचा हा स्वाभिमानाचा आडवा आला नसता तर आज ही वेळ कदाचित नसती आली नारबा. तुमचीच लेक ती नाही, ती नाहीच आली परत. चल. काय पठाण चाललंय. हेच ऑफिस का तुझं? हे बघ, मी ते नोकरी मिळवायला आलोय, गमवायला नाही. जरा सांभाळून. तू मला जास्त शिकवायला लागला तर ही मी चालले. आग नाही नाही, चल चल माझी आई, चल. आडला हरी गाडवाचे पाय धरी. चल 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 बाबा. कुठं आहे तुझा साहेब? तिकडे तिकडे तिकडे. कुठं? तिकडे तिकडे. बायको आहे, बायको बायको. तिकडे कुठे झाली? इकडे 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 इकडे. कोण पाहिजे? हा शिपाई आहे ग. मला साहेबांना भेटायचं. नाही, डायरेक्ट भेटता येणार नाही. अरे हो साहेब. तुम्हीच का ते प्रतापराव पाटील? पण तुम्ही कोण आणि आत कसे काय आलात? काय ते अडाणी. मी चंपा यांची बायको. बसू. हा, बसा. बस की. बसतो ना. ओळखलं का मला? मी चंदू चिंचाळकर. काल मी इंटरव्ह्यूला आलो. का तुम्ही म्हणलात की तुम्हाला यांची बायको पाहिजे? या पाहून ही मी तुमच्या समोर आहे. नीट दिसत नसेल तर खुर्चीवर उभी राहू का? नको नको नको, बस 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 बस. साहेब ते वरनं चांगले सज्जन वाटतं साहेब तुम्ही, आणि असलं शोभतं का तुम्हाला? तू तू तुम्हाला तू खेळायचं असेल तर बाहेर जाऊन खेळा. हे बाप, त्याआधी तुम्ही मला पाहून घ्या आणि पसंत पडले तर सांगा मला. काय हो, नवऱ्याच्या नोकरीचं लेटर बायकोच्या हातात द्यायची ही पद्धत ठाण्याची का येरवड्याची? तुम्हाला माणसाची कामं बघायची का त्यांच्या बायकाचे थोबाड? एक लक्षात ठेवा साहेब, आम्ही गरीब असलो तरी आमचा सुद्धा काही स्वाभिमान आहे. पैसा ही आमची गरज असली तरी आमची कामं पैशानी मोजत नाही आम्ही. म्हणूनच पगार किती असू दे, आमचा स्वाभिमानच आम्हाला प्रामाणिक बनवतो. जरा गप्प बस. माफ करा हा साहेब, मी तुम्हाला म्हटलं नव्हतं हिला ऑफिसची अलर्जी आहे. अशीच मध्ये मध्ये अटॅक येत राहतात. म्हणत तिला. हा, बोल का पोरे, तुझं चालू दे बिंदास. फर्स्ट क्लास पैकी मला
धाड्यावर धर छाप चांगल्यापैकी एकदम. म्हणजे साहेब तुम्हाला डंबाजीचा राग नाही आला? राग छे आज मला खूप बरं वाटतंय. बरं वाटतंय आज. एका पोरीमध्ये तरी मराठी पाणी पाहायला मिळालं. आजपर्यंत एवढ्या पोरींनी आपापल्या नवऱ्याची अपॉइंटमेंट लेटर्स नेली पण सगळ्या पोरी मिळमिळीत कळकट. कळकट म्हणजे काय साहेब? बाहेर नोकरीचा किती प्रॉब्लेम आहे ठाऊक आहे तुम्हाला? तुम्ही इथं आरामात एअर कंडिशन रूम मध्ये बसून सोडताय ऑर्डरी आणि बाहेर लोक गातात घाम. आता हा माझा नवरा. नमस्कार. नवराच ना? हो ना, म्हणजे काय नवराच. अटॅक अटॅक. रिकाम असून गुदामात फक्त 500 रुपयावर काम करतो. 500च ना? 20 पैसे रेव्हेन्यू स्टॅम्पचे कापून घेतात. आता बोला 499 रुपये 80 पैशात आम्ही घर कसं चालवायचं? हो ना. तुम्ही तरी चालवाल का? बोला ना, बोला, द्या उत्तर. नाही बुवा उत्तर नाही. नाही ना? उत्तर नाही ना? मग उत्तर नाही असे प्रश्न विचारायचेच कशाला? बंद करून टाका तुमची रानटी पद्धत. अहो सरळ लग्नाचं सर्टिफिकेटच मागा की. दुसऱ्यांच्याकडे. चुप आहे, चप चप. पोरी लग्नाची खोटी सर्टिफिकेट देतात लोक. आणि उद्या कुणी खोटी बायको दाखवली तर? मग आता खोटी बायको खोटी खोटी चंपी बायको कशी? हे तुझं बरोबर आहे. बायको कोणी आपली खोटी कशी काय दाखवेल? हे बरोबर आहे. आता माझंच उदाहरण घ्या. घ्या ना. मी यांची खरी बायको कशावरून? पटत नाही म्हणून मी गळ्यात मंगळसूत्र सुद्धा घालत नाही बघा. चुप 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 चुप. साहेबाला खरंच खोटं खरं वाटत. त्या पोरीचं बरोबर आहे. तू त्या पोरीचा नवरा आहेस याला पुरावा काय? बरोबर आहे ना? बरोबर. असा पुरावा मागा की. काय द्या ना पुरावा. आता पुरावा, आता गडावा, सगळी माती करून टाकली. चुप आहे चप. पोरी माझी खात्री आहे की हा जो नवराच असला पाहिजे. म्हणजे आहेच. थँक्यू साहेब. आता ते तेवढं अपॉइंटमेंट लेटर देऊन टाका ना. म्हणजे आता तुला नोकरी द्यायला काहीच हरकत नाही. थँक्यू साहेब. वेलकम. चलो. येतो साहेब. नमस्ते जेजी. आला ये काय झाला? वाजला किती? वाजला किती? तुझ्या घडीमध्येच बघ ना किती वाजला. आला माझी गाडी मलाच धावतोस. मग घडी विचारते त्याला किती वाजला म्हणून. अरे आज पुरा 12 वाजला. 12 आज नाही वाजेल, 12 उद्या वाजेल. मी नोकरी सोडून गेला की. त्याला काय बोलते काय तू? चुप आहे चुप. आज दिवसभर तुला बोलू देल नाही. असा ते तांदळाचे ट्रक आलेले आहेत. स्टॉक चेक कर जा. अरे स्टॉक चेक नाही करेल. काय करेल तू? नाही पगार नाही दे जा. नाही स्टॉक चेक करेल ते. वासाने चेक करते ना. उद्या दाखवतो स्टेप गेलं बरोबर. मला चेक करतो काय. चला चला याला झाला काय? काल पतूर बरा होता. सकाळी सकाळी पिऊन आला की काय? काय शेती नुसतं बोंबलत असतो. घरी बायको त्याच्यावर बोंबलते, हा माझ्यावर बोंबलतो. तांदूळ कुठे? तांदूळ. हा हे तांदूळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 करू नाही 13 तांदूळ कुठला आहे? आंबे मोहर. आंबे मोहर 13. बासमती. बासमती.